अजूनही स्त्रीला सगळं केल्याशिवाय आनंद होत नाही. अहिल्याबाई होळकर अतिशय महत्त्वाची स्त्री रंगवण्याची संधी मिळाली, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक स्थळांचं जतन आणि संपूर्ण राज्य चालवण्यासाठी इतका जबरदस्त काम केलेलं आहे त्यांनी. इथे आपण नवरा घराबाहेर गेलो की 100 वेळा फोन करतो, कुठे आहेस, कुठे आहेस, कधी येणार आहेस, कधी येणार आहेस. कुठे नेलंय आपल्या नवऱ्याला, काळं पाणी म्हणजे काय. आणि या बायकांना काही माहित नाही. कविराजसला जेव्हा वनवास किंवा काहीतरी वाचून दाखवत होतो आम्ही, त्याच्यात एक शब्द होता की दोरे बुवा. तर विराजस मला म्हणायचं, मला दाखव दोरे बुवा हा शब्द कुठे, मला खूप आवडला. आज तो जे मराठी, इंग्लिश, हिंदी तिन्ही भाषा अस्खलित बोलतो, त्याच्यात नाटक लिहितो, दिग्दर्शित करतो आणि ऍक्टिंग करतो, तेव्हा मला वाटतं की या संस्कारांचा त्याला फायदा झाला. माझे प्रेफरन्सेस, माझं करिअर आणि माझी फॅमिली, हे दोन माझ्या प्रायोरिटीज आहेत. जयराम बाबा कायम म्हणायचे की सुट्टी असेल तेव्हा यायचं गौरी गणपती करायला, जेव्हा नसेल तेव्हा काम करायचं. मुलांना योग्य वयापासूनच जबाबदाऱ्या द्यायच्या, त्यांनी एक वेगळा कॉन्फिडन्स येतो मुलांमध्ये. सुनांनी सासूची नक्की कशी काळजी घेतली पाहिजे? नमस्कार, मी विनोद सातव. आर पार आपल्या या चॅनलवरच्या वुमन की बात या शोमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. तुम्हाला माहिती आहे की या वुमन की बातमध्ये आजपर्यंत अनेक कर्तृत्ववान स्त्रिया, अनेक माझ्या मैत्रिणी इथं आलेल्या आहेत आणि त्यांचे विचार आपण ऐकलेत आणि खूप प्रतिसाद तुम्ही देताय, भरभरून प्रतिसाद देताय. तर ह्या शोचं वैशिष्ट्यच असं आहे की अनेक स्त्रिया त्यांच्या मनातल्या गोष्टी, एक थॉट लिडरशिप ही थीम आहे आपल्या कार्यक्रमाची. आणि आज या शोमध्ये मी ज्यांना बोलवलेलं आहे ते आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलेले आहेत. त्यांच्याबद्दल खरं तर खूप मोठी प्रस्तावना सांगण्यासारखी आहे, पण मला ना या क्षणाला शिवशाहीर पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचं एक लिहिलेलं वाक्य आठवतंय. त्यांनी असं लिहिलं होतं की इथल्या पाण्यामध्ये मातीचं ढेकूळ जर टाकलं तर तवंग उठतो तो इतिहासाचाच. वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि वेडी माणसंच इतिहास घडवतात. तर चांगल्या अर्थाने चांगलं वेड घेऊन जे आयुष्य जगणारी माणसं आहेत, अशा एका समृद्ध घरामध्ये जिचा जन्म झाला. आणि खाणं पिणं तर आपल्याला समृद्ध करतंच, पण विचारांनी समृद्ध झालेली एक अभिनेत्री आहे, दिग्दर्शिका आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिशय कर्तृत्ववान स्त्री आहे. अशी एक स्त्री आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याशी गप्पा मारायला आलेली आहे. सगळ्यांसमोर आमंत्रित करतो आपली सर्वांची लाडकी आणि माझी अतिशय चांगली मैत्रीण मृणाल कुलकर्णी. नमस्कार. नमस्कार मृणाल, आम्ही आमच्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत जे करतो ते फक्त नमस्कार करून करत नाही किंवा चहा कॉफी नारळ पाणी देऊन करत नाही. आम्ही एक छान वेलकम गिफ्ट देतो. हे बर्वा स्किन थेरपी म्हणून प्रॉडक्ट आहे. गाईच्या तुपापासून बनवलेले ब्युटी प्रॉडक्ट्स आहेत. कामाक्षी बर्वे म्हणून अशी तुझ्यासारखी एक छान स्त्री आहे, मैत्रिणी आमची, तिनं हे प्रॉडक्ट्स घरगुती पद्धतीने बनवलेत आणि आता मोठ्या पद्धतीनं ते त्याचं मार्केट करतात. येस, थँक्यू. इतकं विनोद फॉर्मल माझी इंट्रोडक्शन कधीच तुझ्या तोंडून ऐकली नव्हती मी, आणि मला हे नाव खूप आवडलं, वुमन की बात. येस येस, वुमन की बात. हो, तेच आहे ह्या शोचं, तेच वैशिष्ट्य आहे म्हणाल की आजपर्यंत जेवढ्या स्त्रिया, मला वाटतं आजपर्यंत 50हून जास्त एपिसोड्स झालेत वुमन की बातचे, की जास्त झाले असतील कदाचित त्यापेक्षा. तर वुमन की बातमध्ये येणाऱ्या सगळ्या स्त्रिया ह्या त्यांच्या क्षेत्रात कर्तृत्ववान आहेत, पण वुमनहूड या विषयावर त्या बोलतात आणि त्याच विषयावर आज मला अपेक्षित आहे तुझ्याकडनं तुझे विचार जाणून घ्यायचे. येस. सो तू या क्षेत्रात कशी आली, कुठल्या कॉलेजमध्ये होतीस, पहिला रोल कसा मिळाला, असे सगळे प्रश्न नसणार आहेत. हे तर आपल्याला माहीतच आहे. म्हणजे मला वाटतं 2-3 पिढ्या तुझ्या वेगवेगळ्या कलाकृती बघत तुझे फॅन्स झालेले आहेत. म्हणजे रमाचे फॅन्स आहेत तुझ्या. आणि आता जर का आपण म्हटलं की महाराष्ट्राची राजमाता जिजाऊ माँसाहेब असं म्हटलं की राज्यमाता की जिजाऊ माँसाहेब डोळ्यासमोर येतात, आणि जिजाऊ माँसाहेब म्हणलं की मृणाल कुलकर्णी सध्या डोळ्यासमोर आहे. म्हणजे मी एका वाक्यात माझी करिअर सांगायची ना विनोद, तर मी असं म्हणते की प्रत्येक पिढीसाठी मी काहीतरी देऊ शकले, याचा मला सगळ्यात जास्ती आनंद आहे. म्हणजे स्वामीतली रमा, मग अवंतिका, मग सोनपरी आणि आता जिजाऊ माँसाहेब. म्हणजे आता जेव्हा छोटी मुलं मला जिजाऊ माँसाहेब म्हणून ओळखतात आणि
त्याचा त्यांना म्हणजे त्या विषयावर मी मुलांशी बोलते तेव्हा मला असं वाटतं की त्याही पिढीपर्यंत मी पोहोचू शकले हे केवढं मोठं भाग्य आहे. नाही खरंच हे पुण्य आहे. गोनीदांचा आशीर्वाद आहे, प्रश्नच नाही. वीणाताईंचा आशीर्वाद आहे प्रश्नच नाही. आणि कुटुंबाची साथ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुझे कष्ट आहेत ते त्याबद्दलही मी बोलणार आहे कारण इतकं सोपं नाही आहे एवढ्या मोठ्या व्यक्तिरेखा निभावणं हे अवघड आहे. कारण काय जिजाऊंची भूमिका आपण केलेली आहे आणि जिजाऊंची भूमिका करत असताना मी तू मृणाल असं म्हणू नाही शकत आहे. मला त्या व्यक्तिरेखेची बोलण्याचा एक भास होतोय. तर जिजाऊंची भूमिका करत असताना एक ती भूमिका करताना फक्त लेखकाने दिलेले संवाद तर तुम्ही म्हणत नाहीत, तुम्हाला ती त्या भूमिकेत जावं लागतं. तर मग एक आई आहे आणि अशा एका मुलाची आई असणं हे किती अवघड असतं. जबरदस्त. मी विनोद सांगते की मी इतके वर्ष अभिनय केला, अनेक ऐतिहासिक भूमिका केल्या, सामाजिक केल्या, फॅन्टसी केली, पौराणिक केल्या, पण या भूमिकेचं जे गारुड माझ्या मनावर आलंय ना ते विसरूच शकत नाही. कारण इमॅजिन कर ना की अल्लाउद्दीन खिलजींनी आक्रमण केलं त्यानंतर 300-350 वर्ष असे होऊच शकलं नाही की कोणीतरी एक अत्यंत स्ट्रॉंगली ठरवलं की नाही हे नाही लुटायचं माझ्या माणसांना. आणि सगळे नोकऱ्या कोणत्या तरी आदिलशाहीकडे करतायत, निजामशाहीकडे, कुतुबशाहीकडे करतायत, दिल्लीच्या दरबारी करतायत. सगळे जे शूरवीर आहेत आपल्या भूमीतले ते का दुसऱ्यांकडे करतायत चाकरी, इन्क्लुडिंग माय फादर, इन्क्लुडिंग माझा भाऊ आणि माझा नवरा. हे माझं मूल नाही करणार असा विचार त्या स्त्रीच्या मनात आला आणि त्यासाठी शहाजीराजे आणि त्यांनी पहिल्यांदा प्रयत्न केले पण ते काही झालं नाही. आणि त्यानंतर किती ती बाई पॅशनेट असेल की जिने आपला मोठा मुलगा गमावला, 3 भाऊ आणि वडील एका रात्रीत गमावले कारण फितुरी केली असं त्यांना वाटलं म्हणून. नवऱ्याच्या पाठलागावर सतत माणसं होती. या परिस्थितीतून 8 वर्षाच्या मुलाला घेऊन यायचं आणि म्हणायचं की मी सुरुवात करते इकडे. आणि जेव्हा 350 वर्ष कोणी केली नव्हती सुरुवात, तर मी कालच आमच्या एका मित्राला म्हणत होते की असं काय असेल त्या बाईमध्ये की ती म्हणाली की नाही आपण करायचं आणि सगळ्यांनी मानलं. मग हे इतकी वर्ष का नव्हतं घडलं बरं? मुलगा तर 8 वर्षाचा होता, सोन्याचा नांगर फिरवला, पण 8 वर्षाच्या मुलाचं तर कोणी ऐकणार नव्हतं. म्हणजे या बाईनीच ती पिढी संपूर्ण घडवली. अशी पिढी घडवणारी ती बाई होती. त्यामुळे गूस पिंपल्स. मी जेवढं त्यांच्याबद्दल वाचते, बोलते किंवा एखादा सीन माझ्या समोर येतो तेव्हा मला वाटतं की काय बाई आहे यार. नाही खरंच आहे. आज आपण छत्रपतींना मनापासून वंदन करतो. छत्रपतींचे आपल्यावर उपकार आहेत असं पण म्हणतात. आज आपण जे काय आहोत छत्रपतींमुळे आहोत, जे काय आता आपण जगतोय. छत्रपतींना घडवणारी जी राजमाता आहे म्हणजे पेरेंटिंग असं जे काय आता सध्या एक कन्सेप्ट आपण म्हणतो, तर त्या मुलांनी पण त्या आईच्या प्रत्येक गोष्टीवर हे करायचं असं म्हणलं की त्यांनी ते केलेलं आहे. तो विश्वास आईवर मिळवताना आईनं किती इन्व्हेस्टमेंट केली आहे त्या मुलामध्ये. प्रश्नच भावनिक असेल, किती वेळ दिला आणि अनेक गोष्टी आहेत. आणि ह्याच सगळ्यामध्ये मला असा प्रश्न ह्या व्यक्तिरेखेवरून की इतिहासामध्ये आता तुमचं घराणं आणि इतिहास साहित्य अतिशय समृद्ध असं घराण्यातून तुझा जन्म झाला आहे आणि ते सगळे संस्कार तुझ्यावर आलेले आहेत. इतिहासामध्ये अनेक अशा कर्तृत्ववान स्त्रिया आहेत. आपल्या मराठा साम्राज्य किंवा एकंदरच पाहिलं सगळं तर कित्येक स्त्रिया ज्या आपल्यासमोर आल्याच नाही आहेत अजूनपर्यंत. तर आपल्यासमोर आलेत ते सगळे महापुरुष आलेले आहेत, पण त्यांच्या घरातल्या स्त्रियांची काय परिस्थिती तेव्हा असेल आणि ते कसं जगणं असेल, काय वाटतं तुला याच्यात? फार कमाल आहे. आणि मला खूप आनंद होतो की त्यातल्या काही स्त्रिया मी दूरचित्रवाणीवर रंगवू शकले. सुरुवात तर रमापासून झाली. तिने काही असा ठसा उमटवला नाही, पण एक अलौकिक असं नातं होतं त्या दोघांचं की 22व्या वर्षी ज्या घराण्यात सतीची परंपरा नाही त्या घरामध्ये सती जायचं हे, आणि ज्या प्रकारे जायचं म्हणजे लिहून ठेवलेलं आहे की रमाबाई सती कशा गेल्या. आणि
ते पण एक वेगळंच चित्तथरारक व्यक्तिमत्व होतं. पण त्यानंतर मला अहिल्याबाई होळकर ही अतिशय महत्त्वाची स्त्री रंगवण्याची संधी मिळाली, की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक स्थळांचं जतन आणि संपूर्ण राज्य चालवण्यासाठी इतका जबरदस्त काम केलेलं आहे त्यांनी. त्यानंतर माई आंबेडकरांची भूमिका करण्याची संधी मला मिळाली. किंवा येसूवहिनी सावरकर त्यांची भूमिका करण्याची संधी मिळाली. या सगळ्या वेगवेगळ्या भूमिका आहेत, पण तरी प्रत्येकीने जो त्याग केलेला आहे किंवा जो खंबीरपणा दाखवलेला आहे त्यावरून असं वाटतं की काय शक्ती आहे यार या बायकांमध्ये. कमाल आहेत या. म्हणजे कधी कधी त्या पडद्याच्या मागे राहून धीर देण्याचं काम करतात. किंवा सावरकरांची बायको आहे, मी केला नाही तो रोल, पण कुठे नेलंय आपल्या नवऱ्याला, काळं पाणी म्हणजे काय, काय चाललंय, कोलू विलू काय, अंदमान काय, इथे काही कळत नसेल, काही नाही. इथे आपण नवरा घराबाहेर गेलो की 100 वेळा फोन करतो, कुठे आहेस, कुठे आहेस, कधी येणार आहेस. आणि या बायकांना काही माहित नाही. तसंच जिजाऊ आहे की शिवाजी महाराज हा एकमेव मुलगा, मोठा मुलगा आता गेलाच आहे, ज्या अफजल खानाने मोठ्या मुलाला मारलं त्या अफजल खानाला भेटायला जा असं कसं म्हणू शकते आई. मी नसतं पाठवलं माझ्या मुला. मी म्हणजे कोणतीही आई 100 वेळा विचार केले. शाहिस्ते खान, आग्रा, की पुन्हा पुन्हा संकटामध्ये आपल्या मुलाला घालणारी आई, हे काय जबरदस्त आहे. किती दुर्दम्य इच्छाशक्ती आणि त्या मुलावरचा विश्वास, की ही मोहीम नाही. आणि कसा विश्वास, म्हणजे आग्र्याला गेलेत, पन्हाळ्याला अडकलेत, तुम्हाला काहीच माहिती नाहीये काय घडतंय, काय कोण आहे तो पातशहा. बरं, कम्युनिकेशन त्यावेळेला झिरो कम्युनिकेशन. सो काय इरा होता. अर्थात जगभर हे असंच होतं, आपण आणखी मागे होतो जगाच्या तेव्हा. पण अशा अनेक जबरदस्त स्त्रिया महाराष्ट्रात होऊन गेल्या. केवळ त्याच इतिहासातच नाही, नजीकच्या इतिहासात सुद्धा. आनंदीबाईंसारखी पहिली डॉक्टर झालेली असेल, किंवा अनेक स्त्रिया की ज्यांनी एक वेगळी वाट धरली. आणि आपल्या पुण्यात तर अशा अनेक स्त्रिया होऊन गेल्या की म्हणजे किती चित्रपट काढावे आणि किती पुस्तकं लिहावी. आणि नाही, पण तेच आहे की ह्या शो मधून आम्ही वुमनहूड साजरं करतो. म्हणजे आता बघा, एक वेगळा तुझ्याच एका इंटरव्ह्यूमध्ये तू एक छान विचार मांडलायस, तो आम्हाला खूप आवडला, की बाबा कामावर गेलेत असं आपण मुलांना सांगतो, तर तुझं म्हणणं असं आहे की आई काय करते हे मुलांना बघू देत. अगदीच. याच्यावर मला जरा ऐकायला आवडेल. काय असतं ना विनोद, आपण आता एका पिढीचे आहोत. आपल्याला मुलं मोठी होत असताना एक तर त्यांचा मित्र व्हावं लागतं. आपणही पहिल्यांदाच पालक बनलेलो असतो, आपणही चुकत माकतच शिकत असतो. पण तेव्हा आपण काही गोष्टी विचारपूर्वक केल्या तर त्याचा जबरदस्त फायदा मुलांना होतो. आणि हे आता मी म्हणू शकते अभिमानाने की आमच्या विराजसला तो फायदा झाला आणि आम्ही सुद्धा पेरेंट्स म्हणून चांगले बनलो. आजच आनंद नाडकर्णींचा लेख आलाय लोकसत्तेमध्ये पेरेंटहूडवर, आणि ते म्हणतात की मुलं काय सांगतायत हे ऐकणं हा पालकत्वाचा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण मुलांकडे पण सांगण्यासारखं इतकं आहे, त्यांच्या वयाचं, त्यांच्या आकलनाचं, त्यांच्या इंटरेस्टचं सांगण्यासारखं त्यांच्याकडे इतकं काही असतं. आणि ते पण तुम्ही ऐकलं पाहिजे ना. म्हणजे मला इथे विराजसचा एक किस्सा मी सांगते कधी कधी, की आम्ही त्याला म्हटलं की इंग्लिश मिडियममध्ये होता विराजस, तर इंग्लिश तर त्याचं होईलच. वाचन घरातले सगळेच, मी काय रुचिर काय, आमच्या घरात वाचन संस्कृती काही वेगळी आणावी लागली नाही. ते आम्ही दोघंही खूप चांगले वाचक आहोत. आणि आम्ही त्याला सांगितलं की मराठी वाचन आपण त्याचं आपली जबाबदारी आहे ही. तर मराठीतली 100 पुस्तकाची एक लिस्ट केली आणि ही तुला वाचून काढायची 10वी होईपर्यंत. ओके. तर त्याच्या सुरुवातीला पहिली दुसरी त्याला मराठी वाचता येत नव्हतं. तर आम्ही लंपन प्रकाश नारायण संत किंवा पाडस मंगेश पाडगावकरांचं जे ट्रान्सलेशन आहे आयर्लिंगचं, तर तिथपासून सुरुवात केली. तर मी आणि रुचिर किंवा रुचिर जे कोणी उपस्थित असेल त्याच्याबरोबर रोज रात्री अर्धा तास आम्ही वाचून दाखवायचो त्याला मराठीतनं.
ह्यानी त्याची शब्द काय म्हणूया संपत्ती वाढली मराठीतली. दोन्ही आजी आजोबा उत्तम मराठी बोलत असल्यामुळे ते होतंच, पण तरीही एक साहित्यिक संस्कार होणं आणि कल्पनाशक्ती वाढणं यासाठी या एक्सरसाइजचा आम्हाला खूप उपयोग झाला. वा वा, शब्द साठा, कानावर शब्द पडले त्याच्यात. आणि मग ते असं व्हायचं ना, मला अजून आठवतं विराजसला जेव्हा मला वाटतं वनवास किंवा काहीतरी वाचून दाखवत होतो आम्ही, आणि तेव्हा त्याच्यात एक शब्द होता की दोरे बुवा. हा, तर विराजस मला म्हणायचं मला दाखव दोरे बुवा हा शब्द कुठे, मला खूप आवडला. मग त्याची ती लिपीशी पण ओळख तशी झाली की हा शब्द कसा आहे दाखव. सो आज तो जे मराठी इंग्लिश हिंदी तिन्ही भाषा अस्खलित बोलतो, त्याच्यात नाटक लिहितो, दिग्दर्शित करतो आणि ऍक्टिंग करतो, तेव्हा मला वाटतं की या संस्कारांचा त्याला फायदा झाला, नक्कीच झाला. मुद्दा हा होता की जसं आनंद नाडकर्णींनी म्हटलं तसं एकदा विराजने मला खूप कळवळून विचारलं की तुम्ही मला सांगता ही 100 पुस्तकं वाचायची, मी वाचणार आहे आणि मला आवडतात पण वाचायला, पण तुम्हाला नाही का असं वाटत हॅरी पॉटर वाचावं. हा किती इम्पॉर्टंट मुद्दा आहे की त्याला इतकं इंटरेस्ट घेऊन तो जे वाचतो आहे त्याला त्याच्यावर आपल्याशी डिस्कस करायचं असेल हे आपण गृहीतच धरत नाही. मग आपण सारखे प्रश्नच विचारायचे की बाबा तू मृत्युंजय वाचलंस का, कुठला चॅप्टर वाचलास दाखव आणि तू ते केलंस का. सो हा जाब विचारण्याचा मुद्दाच नाहीये, आपण मुलांशी बॉन्ड कसा निर्माण करतो आणि तो वेगवेगळ्या मुद्द्यांपर्यंत होतोय का, हा सगळ्यात महत्वाचा. त्यामुळे आज मला ते वाचताना एकदम जाणवलं हे की हे खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. आणि तो मला हाही मुद्दा पटला की त्यांचंही ऐकणं गरजेचं आहे, प्रश्नच नाही, फक्त त्यांनीच आपलं ऐकलं पाहिजे. छान आहे हे बघा, हा प्रत्यक्ष आयुष्यात तू जे केलंयस आणि त्याचं फळ असं मिळालंय की आज विराजसला सर्वोत्कृष्ट लेखक म्हणून मटा सन्मान पारितोषिक जेव्हा मिळालं आणि झी नाट्यगौरव हा दोन्ही मिळालेले आहेत. अशा वेळेला एक आईला तो क्षण साजरा करताना काय मनात भावना होत्या? अतिशय आनंद. या आनंदाची सुरुवात तेव्हा झाली, विराज छान लिहायचाच पहिल्यापासून. या आनंदाची सुरुवात मात्र तेव्हा झाली की 12वी ला तो मुंबईत आला आणि मग मास मीडिया केलं. तर तेही नॉर्मलच होतं की आपल्या घरातली मुलं मास मीडिया निवडणं हे नॉर्मल आहे, सायकोलॉजी किंवा मास मीडिया. तर त्यांनी आधी पण फिलॉसॉफी वगैरे असे विषय घेतले होते. सो आय वॉज लाईक अरे वा, वेगळं आहे काहीतरी. आणि मग मास मीडिया झाल्यावर काय करायचं, मग तुला न्यूयॉर्कला जायचं आहे का, तुला फिल्म, कारण दिसत होता हा कल. तर नाही, मला नाही जायचं आहे. मग का नाही जायचं आहे, तर नाही, मला असं वाटतं की मला इथेच राहून काम करायचं आहे. ओके, मग तुला फिल्म इन्स्टिट्यूटला जायचं आहे का, तर फिल्म इन्स्टिट्यूटला 6 सीट्स असतात, ते पण त्याच्यात अप्लाय करू आपण. पण मग त्याचं त्यांनी शोधून काढलं की मला व्हिस्लिंग वूडला जायचं आहे. बरं. आणि व्हिस्लिंग वूडला गेल्यानंतर इंटरव्ह्यू असतो तिथे, तर आम्ही त्याला घेऊन गेलो इंटरव्ह्यूला. तर इंटरव्ह्यूमध्ये आम्हाला वाटलं की आता तो डायरेक्शन किंवा ॲक्टिंग ह्यातलं काहीतरी निवडणार, कारण त्याच्या आधी त्यांनी थिएट्रॉन नावाची थिएटर कंपनी पुण्यात सुरू केली होती. सो आम्हाला वाटलं की साधारण तेच असेल, पण त्यांनी सांगितलं नाही, मला रायटिंगमध्ये करायचं आहे. तेव्हा मला असं वाटलं की आपणचे डायरेक्ट जीन्स कुठेतरी आलेले आहेत आणि त्याला शिकायचं आहे त्याच्यामध्ये, कारण रायटिंग निवडणारी फार कमी माणसं असतात. आणि त्याचा मुद्दा होता की एकदा त्याच्यावर स्क्रीन प्ले रायटिंगमध्ये जर मी मेजर केलं तर मग बाकीचं मला येईल, कारण ते मला आवडतं करायला. सो मला हे करायचं आहे. सो आय वॉज व्हेरी व्हेरी हॅपी. वा, काय आशीर्वाद असतात ना आपले पूर्वजांचे. खरंय. आणि अर्थात तुमच्या दोघांची मेहनत आहे त्याच्यावर, आणि त्यांनी पण साथ द्यायला लागतं. अगदी अगदी. हा, ते दोन्हीकडून लागतं अगदी. ते ना फेरारी की सवारी नावाची फिल्म होती मापुसकर रोहन, राजू मापुसकरांनी ती डिरेक्टरल राजू हिरानीची त्यांनी प्रोड्यूस केली होती. येस. तर त्याच्यामध्ये ना तो शर्मन जोशी त्याच्या मुलाला स्कूटरवर घेऊन जातो आणि शाळेला उशीर झालेला असतो म्हणून तो सिग्नल ब्रेक करतो, पण ते काय पोलीस नसतो. तो पुढच्या चौकात एक पोलीस दिसले, तिथं जाऊन थांबतो आणि त्याला म्हणतो की ये चलान काटो.
तो पोलीस म्हणतो, अरे काय केलंस तू, तू काय चूक केली आहेस? तो म्हणतो नाही मागचा सिग्नल मी तोडला. तर तो पोलीस म्हणतो की किसी ने देखा तो नहीं ना, तो जाओ ना अभी, क्यों ऐसा कर, पागल है क्या तू? तो म्हणतो नाही देखा ना, इसने देखा, जो देखेगा वही सीखेगा. करेक्ट आहे. हा सीन माझ्या मनात इतकं मोठं घर करून गेलाय. ते मला आता तुझ्या ह्या सगळ्यातनं दाखवलं की विराजस जो देखेगा वही सीखेगा. त्याने तुमच्या घरात जे पाहिलं ती फळं आता आली आहेत. वा. पण प्रश्नाचे उत्तर राहिलं. तू म्हटला होतास की मुलाला आपल्या कामाच्या ठिकाणी घेऊन, कामाच्या ठिकाणी. हा. सो ह्या माझा अगदी मुद्दा आहे की बाबा काम करतात म्हणजे काय, आई काम करते म्हणजे काय, हे मुलांना कळलं पाहिजे. का आपल्या क्षेत्रात तर कळलंच पाहिजे. कारण इतकी कामाच्या वेळा विचित्र आहेत, किंवा रिहर्सल्स म्हणजे काय, किंवा नाईट शूटिंग म्हणजे काय, किंवा हे फक्त ग्लॅमर नाही आहे, फक्त अवॉर्ड्स मिळतात आणि फोटो येतात असं नाही आहे, किंवा लोक सह्या घेतात किंवा फोटो काढतात असं नाही आहे. हे तर ह्याच्या मागे पण एक वेगळे कष्ट आहेत किंवा वेगळा अभ्यास आहे. हे मुलांना कळलं की ते त्या क्षेत्राकडे आणखी काय म्हणूया उघड्या डोळ्यांनी बघतात. आणि हा संस्कार प्रत्येक माणसाने केला पाहिजे असं मला नक्की वाटतं. विराजस बद्दल बोलताना तुझ्या मला डोळ्यात एक अभिमान दिसतोय आई म्हणून. आणि लहानपणापासून तू त्याला अगदी सेटवर घेऊन गेली आहेस. आणि मग त्याच मुद्द्यावरती मी आता येतो की यू आर फॉर्च्युनेट इनफ की तुला ते सगळं घरातून असं एक छान कुशन राहिलेलं आहे. कित्येक स्त्रियांच्या बाबतीत असं पाहायला मिळतं. लग्न झाल्यानंतर फॅमिली प्लॅन होते, त्यावेळेला पुरुषाला त्याच्या व्यवसायात नोकरीमध्ये मोठमोठे ऑपॉर्च्युनिटीज मिळतात आणि तो जातो पुढे पुढे पुढे. त्याला घरातून ऑफकोर्स तो सपोर्ट सगळा असतोच, बायकोचा आणि आईवडिलांचा वगैरे. स्त्रियांच्या बाबतीत प्रत्येकीला असं ते होतंच असं नाही. करिअरच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर असताना तिचं फॅमिली प्लॅनिंग झालं किंवा लग्नानंतर तिचं आयुष्य पूर्ण बदलतं. अशा वेळेला घरच्यांची भूमिका किती महत्त्वाची वाटते? अतिशय महत्त्वाची. आणि पण मी हे नक्की म्हणेन, आता या स्टेजला मला हे म्हणायला काहीच संकोच वाटत नाही की हे दोन्ही बाजूनी व्हायला लागतं. म्हणजे माझं लग्न फार लवकर झालं आणि माझ्या सासू सासऱ्यांनी मला फार लहानपणापासून, माझ्या जन्मापासून ओळखतात ते मला. आणि काय पद्धतीची मी मुलगी आहे त्यांना माहिती होतं. म्हणजे मी आणि रुचिर एकत्र वाढत होतो आणि लग्न फार लवकर केलं. विराजस लगेच झाला आणि त्यानंतर खरी माझी करिअर सुरू झाली. कारण आधी मी स्वामी आणि 1-2 फिल्म्स बाशू चॅटर्जींबरोबर केल्या होत्या. पण त्याखेरीज माझं काही म्हणणं नव्हतं की मला ॲक्ट्रेस बनायचं आहे. कारण मी पडाकू मुलगी होते, उत्तम मार्क्स मिळवणारी होते. माझ्या घरामध्ये आई वडील दोघेही प्रोफेसर्स होते. त्यामुळे साहजिकच साहित्यिक संस्कार जास्ती होते माझ्यावर. आणि हे कसं सांगू मला कळत नाही, पण त्यांना हे जाणवलं आहे कुठेतरी की ही मुलगी प्रसिद्धीसाठी, तिचं काही नसतं म्हणणं. उत्तम काम करायला आवडेल पण प्रसिद्धीसाठी काही नाही आहे. सो विराजस झाल्यावर, विराज 2.5 वर्षाचा झाल्यानंतर मी माझी करिअर खऱ्या अर्थाने सुरू केली. आणि ती सुद्धा माझ्या सासूबाईंमुळे सुरू केली, रुचिरच्या आईमुळे. माझ्या आईबाबांचं असं काही म्हणणं नव्हतं, तुला जे करायचं ते कर. मला सगम मालशे फेलोशिप मिळाली होती मुंबई युनिव्हर्सिटीची. सो माझा रिसर्च चालू होता. आणि मला संजय खानकडनं फोन आला ग्रेट मराठा या मालिकेसाठी. आणि त्यांनी खूप लावून धरलं की कर कर कर. तर माझ्या सासूबाई मला म्हणाल्या की का करत नाही आहेस? मी म्हणलं विराजस 2.25 वर्षाचा आहे, तर आत्ता कसं करू मी? बरं तोपर्यंत मग आता हे रिसर्च झाला की PhD वगैरे या मार्गाने गेले असते मी. पण त्या म्हणाल्या की तुला आपणहून लोक बोलवतात, इतक्या उत्तम प्रोडक्शन हाऊसमधनं बोलवतात, तर तू करायला पाहिजेस. सो एक सेकंड आय वॉज लिटल स्टंट की असं कोणत्या सासू म्हणते ना आपल्या सुनेला की तू जा आणि कर. बट शी वॉज सो ग्रेशियस की त्यांनी मला सांगितलं की त्या डॉक्टर स्वतः म्हणाल्या मी विराजसची जेवढी चांगली काळजी घेऊ शकेन एक आजी म्हणून आणि एक डॉक्टर म्हणून तेवढी तू काय घेणार आहेस? सो बाळा तू जा आणि तू हे कर असं मला वाटतं. विच वॉज व्हेरी व्हेरी गुड. आणि त्यामुळे खरं तर हे झालं. सासू सुनेचं किती छान नातं आहे. खरंच माझ्यापेक्षा त्यांनाच वाटत होतं. अर्थात मला आवडत होतं ते. आणि मग सुरू झाली करिअर, ती अशी सुरू झाली की वेळच नाही. एकातून दुसरं, मग हसरते सुरू झालं, मग चट्टान सुरू झालं, मग मीरा सुरू झालं. आणि
एक शो करायला गेलेली मी मुंबईत घरच घेतलं. मग आय रेंटेड हाऊस, कारण शक्यच नव्हतं येणं जाणं. आणि दॅट पिरियड वॉज व्हेरी टफ पिरियड फॉर मी. म्हणजे मला हे माहिती होतं की विराजसची अत्यंतिक उत्तम काळजी घेतली जाईल घरी. माझे आई बाबा पण होते, रुचिरचे आई बाबा होते, जयराम बाबा तर स्वतः ॲक्टर, त्यामुळे त्यांना माहीत होतं. पण या स्पीडनी माझं करिअर सुरू झालं आणि आय लॉस्ट त्याचं जे लहानपण आहे ते खूप मिस केलं मी. उत्तम रोल्स, मग वेद राही होते, त्यांच्याबरोबर अनेक मालिका केल्या, चित्रपट केले, रवी राय बरोबर केले, अजय सिन्हा बरोबर केले. हे सगळे तेव्हाचे बेस्ट माणसं होती आणि नाही म्हणण्यासारखं नव्हतंच काम काय. हो, मग अवंतिका झालं आणि त्याचं शूटिंग पुण्यात सुरू झालं, तेव्हा मी थोडी सेटल झाली. तोपर्यंत खूप बाहेर. पण अगदी भारतातल्या घराघरात मृणाल त्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून पोहोचली आणि अवंतिकाच्या माध्यमातून मग स्वतःच्या घरी परत यायला. पण हेच ना, तुझ्या बोलण्याचा महत्वाचा मुद्दा तोच होता की सासू सुनेचं इतकं छान नातं, कुटुंबातून इतकी छान. आज आपण टेलिव्हिजन चॅनलवरती अनेक सिरियल्समध्ये TRPच्या मागे लागणाऱ्या सासू सुनांच्या अनेक अशा रिलेशन्स बघताना हे किती गोड वाटतंय. खूप गोड. आणि हे त्या काळात हे घडलं म्हणजे मला वाटत नाही माझ्या जनरेशनमधली मी कदाचित पहिली असेल. मला सचिन कुंडलकर नेहमी म्हणतो की ते थोडे ज्युनियर आहेत मला सगळे, की असं मुंबईत जाऊन स्वतःचं करिअर आणि मग स्वतःचं घर वगैरे केलेली तू पहिली आहेस. मी म्हटलं मी कधी असा विचार नाही केला. इट हॅपन्ड लाईक दॅट. आणि याचं खूप मोठं क्रेडिट रुचिरला पण द्यायला पाहिजे, कारण तेव्हा असं, आता तर सगळ्याच रिलेशनशिप्स आणि लग्न अशी झाली आहेत की जो तो ज्याच्या त्याच्या कामाच्या गावी राहतो. पण तेव्हा हे करणं इट वॉज अ टफ डिसिजन. हो ना, कारण रुचिर पण त्याच्या करिअरमध्ये सुरुवातच होती, दोघांचीही सुरुवात होती. आणि अशा वेळेला विराजसला सांभाळून मला सपोर्ट करणं. तर मला आठवतं विराजची शाळा आम्ही बिलकुल सिरियसली घेतली नाही तेव्हा. आणि शुक्रवारी रुचिर मुंबईला यायचा त्याला घेऊन, आणि शुक्रवार शनिवार रविवार आम्ही तिथे एकत्र राहायचो. आणि मग रविवार रात्री परत रुचिर त्याला घेऊन यायचा आणि मग सोमवारपासून गुरुवारपर्यंत त्याची शाळा व्हायची. अशा आम्ही भरपूर सुट्ट्या, आणि तसं मॅनेज पण झालं, कारण मे महिन्याची 2-2.5 महिने सुट्टी असायची, क्रिसमसची असायची, दिवाळी. सो वी मॅनेज्ड इट वेल. पण रुचिरनी खूपच सपोर्ट केला. तेच हाच मुद्दा मला खूप जास्त महत्त्वाचा वाटतो की आज आपण एवढी कर्तृत्ववान मृणाल पाहतो वेगवेगळ्या व्यक्तिरेखेतून, पण तिच्या फॅमिलीला पण तेवढंच क्रेडिट जातं तिच्या यशामध्ये, नवऱ्याला आणि विशेषतः सासूबाईंना. डेफिनेटली. सासू सुनेचं असं नातं जास्तीत जास्त लोकांनी हे ऐकावं, पाहावं, जेणेकरून अनेक कर्तृत्ववान सुना आणि त्यांच्या सासू यांच्यात असं एक बॉन्डिंग छान नातं तयार होईल आणि तीही स्त्री तेवढी पुढे जाईल कुटुंबात. डेफिनेटली. पण सुनांना एक छोटीशी सूचना आहे की तुम्ही सुद्धा तेवढंच द्यावं लागतं. म्हणजे वेन एव्हर यू आर ॲट होम, तेव्हा तुम्ही काय आहात आणि त्यांच्याशी काय वागता आहात, ह्या पण गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. सो मी म्हणते ना विनोद, माझा काय म्हणूया फ्रेंड सर्कल खूप कमी आहे किंवा माझा PR खूप कमी आहे. तुझ्या लक्षात आलं असेल मी इतक्या वर्षाच्या करिअरमध्ये मी असं कोणालाही भेटायला जात नाही असं, बिकॉज माझे प्रेफरन्सेस, माझं करिअर आणि माझी फॅमिली हे 2 माझ्या प्रायोरिटीज आहेत, आणि मग बाकी सगळं. पण सुनांनी सासूची नक्की कशी काळजी घेतली पाहिजे किंवा कसं नातं टिकवलं पाहिजे? मुळात तुम्ही घरी आलात की घरच्यासारखं राहायला पाहिजे. घरी आलायत की घरी आलायत तुम्ही, आणि ज्या तुमच्या जबाबदाऱ्या आहेत त्या तुम्ही नक्कीच पार पाडल्या पाहिजे. म्हणजे मला त्यांनी जसं सांगितलं, सासूबाईंनी, माझ्या सासऱ्यांनी, जयराम बाबा कायम म्हणायचे की सुट्टी असेल तेव्हा यायचं गौरी गणपती करायला, जेव्हा नसेल तेव्हा काम करायचं. शेवटी काम आपण देवच आहे ना, मग कुठलाही देव असला तरी चालतोय, तिथे करा तुम्ही चांगलं काम. सो हा विश्वास टाकणारा जो माणूस आहे आपल्यावर, तेव्हा आपण त्यांना देतोय काय हे, मग आपण जी अवॉर्ड्स मिळवतो त्याचा त्यांना अभिमान वाटतो. मग लोक आपल्याबद्दल काय बोलतात हे ते पण ऐकत असतात. मग त्यांना हे लक्षात येतं की या मुलीवर दाखवलेला विश्वास सार्थ आहे.
खूप छान. ह्या मुलीवर दाखवलेला विश्वास सार्थ आहे. आणि आता असं आहे की त्याच्यामध्ये तू जाता जाता उल्लेख केला की रुचीरचं जे शेड्यूल तू सांगितलंस की तो विराजसला घेऊन तुझ्याकडे विकेंडला तुम्ही एकत्र फॅमिली म्हणून साजरा करायचा. मध्यंतरी सोशल मीडियावर तुझ्या नवऱ्याला तू शुभेच्छा देताना खूप छान लिहिलं होतंस की घरातला तो थोरला आहे म्हणून त्यानं तुझ्या आई वडिलांची काळजी घेतली, तुझ्या पेरेंट्सची काळजी घेतली. हे मला खूप इंटरेस्टिंग वाटतंय की आपल्याकडे तो एक परंपरा आहे अशी की सून एकदा घरात आली, उमरा ओलांडून ती नवऱ्याच्या घरी गेली की त्या पूर्ण परिवाराची काळजी सुनेने घ्यायची. ते तर तू करतेच आहे, पण तुझ्या घरात आणखीन असंही घडलं की जावयानी पण तशीच आईची काळजी घेतली. हे फार छान वाटलं. हो, मला ना असं वाटतं की आम्ही ग्रूम एकत्र झालो ना, त्यामुळे आम्ही एकमेकांवर पण खूप संस्कार केले. म्हणजे आणि रुचीरचे बाबा यांनी त्यांच्या सासू सासऱ्यांचं शेवटपर्यंत केलेलं आहे. तेही बघितलेलं आहे आम्ही. माझ्या बाबांनी, आप्पा आमच्याकडे राहायचे, माझे आजोबा, त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे आपण जे बघतो ते आपल्यात इन्कल्केट होतच ना. त्यामुळे माझे वडील गेल्यानंतर आई तिच्या शेवटच्या आजारपणात आमच्याकडे आली, तेव्हा माझ्या सासूबाई आणि माझी आई हे दोघेही आमच्याकडे राहिल्या. हे पण किती चांगली गोष्ट आहे. कारण आईचं म्हणजे सगळ्या आयांचं असं असतंच की नको बाई मुलीच्या घरी नको, मुलीच्या घरी नको वगैरे. पण ती एक इतकी चांगली सोय आहे की आम्ही ॲट अ टाइम दोघींकडे व्यवस्थित बघू शकतोय. माझ्या सासूबाई 90 वर्षाच्या आहेत, त्या माझ्याकडे आहेत. तर ही आई आणि ती आई असंच आम्ही म्हणतो. हो, बरोबर. सो हे आमच्या मुलांनी पाहिलं. खरंच असं झालं पाहिजे ना. खरं कित्येक आया एकट्या राहत असतात. हो, आणि ही दोन्ही बाजूनी आहे. कित्येक आयांना आपलं स्वातंत्र्य हवं असतं, विच आय रिस्पेक्ट. आपणही कदाचित असंच म्हणू की नको नको, आमचं आम्ही शक्य आहे तोपर्यंत राहू. पण एकत्र राहिल्याने खूप मुद्दे सोपे होतात, सोयीचे होतात. आणि त्याच्यात फार काही अवघड नसतं. आपण कामाला गेलं की नाही का आपल्या कामातल्या पार्टनर्स बरोबर राहा, ऑफिसमधल्या माणसांबरोबर आपण जुळवून घेतो. मग दोन सासवांनी एकमेकींची जुळवून घ्यायला काय प्रॉब्लेम आहे. दोन सासवांनी एकमेकींशी जुळून नक्कीच घेऊ शकतात, पण सून आणि मुलगी तुझ्यासारखी पाहिजे. नाही, छान आहे. मला असं वाटतं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे ह्याच्यामध्ये. आणि ह्याचाच एक वेगळा मुद्दा म्हणजे आजी आजोबा घरात असणं हे किती महत्त्वाचं वाटतं. खूप महत्त्वाचं, खूप. आणि आपण त्यांच्यावर विश्वास टाकणं हेही खूप महत्त्वाचं. म्हणजे मुलगा तुमच्याकडे आहे, माझा विराजस आजीकडे होता. मी जर रोज फोन करून विचारलं असतं त्याला जेवायला दिलं का, त्याला खायला दिलं का, तो आजीच्याकडे आहे. आजीसाठी ती दुधावरची साय आहे आणि डॉक्टर आजी, म्हणजे त्याला मेडिकली काही झालं तरी त्याच बघणार आहेत. सो त्यांच्यावर आपण 100% विश्वास टाकला ना की त्या पण 100% देतात. हा अनुभव मी घेतला. त्यामुळे एका आजी आजोबांनी त्याच्यावर काय म्हणूया साहित्यिक सांस्कृतिक संस्कार केले, तो आनंद त्याला दिला आणि ते त्याला त्यांच्याकडून मिळालं. दुसऱ्या आजी आजोबांनी त्याचा अभ्यास, त्याचं रुटीन हे इतकं उत्तम सांभाळलं की माझ्यासाठी विन विन सिच्युएशन होती. आजी आजोबा आणि नातवंडांची एक वेगळीच केमिस्ट्री असते. खूप आई वडिलांच्या पुढचं आहे ते. अगदी. प्रत्येक घरात आजी आजोबा असले पाहिजेत. अगदी. आणि ते टिकवता आले पाहिजेत. आणि ही जबाबदारी आपली असते. ही आपली मधल्या पिढीची जबाबदारी आहे. कारण ते नातं इतकं गोड आहे. प्रत्येक नातवाकडे ज्या कौतुकाने आजोबा बघतात, ज्या कौतुकाने आजी बघते. आणि मी मगाशी म्हटलं ना तसं व्होकॅब्युलरी मुलांची मराठी बोलणारे आजी आजोबा असतात. आता आपण कोणत्या वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलतो, पण ती मराठी सुद्धा त्यांची चांगली व्हावी यासाठी सुद्धा आजी आजोबा घरी असणं खूप आवश्यक आहे. किंवा अशा अनेक गोष्टी शिकवल्या जातात आजी आजोबांकडनं कळत नकळत. आणि एक वेगळं बॉन्डिंग तयार होतं. कारण कसं असतं ना, तेव्हा आई वडील हे स्वतःचं आयुष्य उभं करण्यात बिझी असतात खूप, त्यांच्याकडे वेळ नसतो. मग वेळ ज्यांच्याकडे असतो त्यांच्यावर मुलांना सोपवणं चांगलं नाही का. क्या बात आहे. नाही, खरंच आहे. आणि तो वेळ ते इतका सत्कारणी लावतात की पूर्ण फोकस त्या नातवंडांवर करतात. कदाचित त्यांच्या मनात असं असतं की आपल्या मुलांचं आपण हे करणं राहून गेलंय,
तर मग ते आपण ती सगळी कॉम्पन्सेशन त्याच्या सगळ्या नातवंडांवर केलं जातं. आणि सुरक्षित हातामध्ये आपली मुलं आहेत, प्रश्नच नाही. हे किती मोठं फक्त feeling. विश्वास पाहिजे. मृणाल, तू तुझ्या सासूंचं खूप सांगितलंस, छान वाटलं ऐकून. कौतुक आहे सासूंचं तुला आणि तुला सासूबाईंचं. आता तू सासूबाई झालीयस, दिसत नाहीयेस. मी नाही झाले सासूबाई. आय मीन मी झालेच नाहीये. विराजचं लग्न झालंय. तू सासू झालीच नाहीयेस. विराजचं लग्न झालंय. अरे वा वा. कारण मी आणि शिवानीने एकत्र काम केलंय आधी. हो. आणि विराजच्या थिएट्रॉन संस्थेची ती सभासद आहे पहिल्यापासूनची. त्याच्या पहिल्या नाटकात तिने काम केलंय. त्यामुळे मी मृणालताई आहे अजून. त्यामुळे मला काही सासू बिसू झाल्यासारखं वाटत नाही. किती छान. हे बघा, आता शिवानी तुला आता काय म्हणते? ताई. ताईच म्हणते. त्यामुळे तुला मला सासू म्हणून घ्यायचं असेल तर काय हरकत नाही. पण छान आहे तुमचं. आता बघ, तुझ्या सासूचं आणि तुझं नातं आणि तुझं आणि तुझ्या नात्याने सुनेचं नातं, पण ती तुला ताईच म्हणते. तर ह्या नात्याबद्दल काय सांगशील? विराजस आम्हाला एकटाच आहे, म्हणजे एकच मूल आणि मुलगी नाही याचं फार मला वाईट वाटायचं. तर एक रेडीमेड छान मुलगी माझ्या घरात आलेली आहे. गोड आहे, टॅलेंटेड आहे, तिला पण वाचनाची खूप आवड आहे, उत्तम कविता करते. आणि अशी एक रेडीमेड मुलगी, आपल्याला काही त्रास न होता डायरेक्ट डिग्री आली, मला खूप आनंद आहे. त्यामुळे आम्ही खूप छान मज्जा करतो. अनेक मुली करू शकतात अशा गोष्टी आता मी करू शकते तिच्यामुळे. आणि मला रुचिला, आम्हाला दोघांनाही तिचा खूप अभिमान आहे. उत्तम ब्रिलियंट ॲक्ट्रेस आहे ती. आणि विराजसला जसं यश मिळावं असं वाटतं तसं शिवानीला भरपूर यश मिळावं. तिला हवं ते काम तिला करता यावं, हवं तेवढे दिवस करता यावं, अशी आमची तिच्यासाठी इच्छा आहे. आणि इट्स अ गुड फिलिंग टू हॅव अ गर्ल इन द हाऊस. वा वा. त्यामुळे सुनेचा, मुलाचा जेवढा अभिमान आहे त्याच्यापेक्षा जास्त किंवा तेवढाच अभिमान सुनेचा पण आहे. डेफिनेटली. कारण कोण तुमच्या घरात येईल याच्यावर तुमचा कंट्रोल नाही आहे अजिबात. अशा वेळेला एक छान गुणी मुलगी घरी आली तर त्याचा आनंदच होणार आणि अभिमान होणार. वा. शिवानी, मृणाल सासूबाई म्हणजे मृणाल ताई तुझ्याबद्दल काय बोलतायत बघ. कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू टू. खूप छान काम करतेस आणि टेलिव्हिजनवर सध्या अगदी जोरदार चालू आहे. येस, चांगले धडे शिकवतीये. चांगले धडे शिकवतीये. ह्या पिढीबद्दल जर बोलायचं म्हटलं तर आपण एका पिढीचे आहोत आणि आपल्या आधीची एक पिढी पण आपण पाहिली. पुढच्या पिढीबरोबर आपण जुळवून घेतोय. मॅच्युरिटी हा शब्द जेव्हा येतो तर त्या मॅच्युरिटीचं वय आता अलीकडे आलंय बरंचसं, असं जाणवतं का? माझ्या घरात मला नाही जाणवत आहे. कारण माझी मुलं मॅच्युअर्ड आहेत आणि जेव्हा त्यांच्यावर ज्या गोष्टी टाकायला पाहिजेत त्या आम्ही टाकल्यात. म्हणजे आता मी दोन्ही आयांसाठी जास्त पुण्यात असते आणि शिवानी आणि विराजस हे मुंबईत असतात. तर मुंबईचं घर हे तुम्ही चालवायचं. तुम्ही तिथे काय हवं नको, AC रिपेअरिंगपासून गाड्यांचे प्रॉब्लेम्स हे सगळं आता तुम्ही बघायचं. असं हळूहळू आम्ही त्यांच्यावर सोपवलेलं आहे आणि ते पण मॅच्युअर होत आहेत. म्हणजे मला आठवतं आमचं लग्न झालं तर मी आणि रुचिरा, मी दोघे इतके लहान होतो आणि जॉईंट फॅमिली. लग्न केलं तुम्ही? मी BA चा पेपर दिला आणि 4 दिवसांनी माझं लग्न झालं. सो तेव्हा जयराम बाबांनी आमच्यावर बिलकुल काही टाकलं नाही. आणि माझ्या घरी आम्हाला अशी सवय होती की चौघांचं कुटुंब आहे आणि चौघांनी सगळं वाटून घ्यायचं आणि वाटून करायचं जबाबदारी. सो मी ते खूप मिस केलं होतं जेव्हा कुलकर्ण्यांच्या घरी आले आणि त्यांची जॉईंट फॅमिली, मोठी फॅमिली, ते मला खूप आवडायचं, मज्जा यायची मला. पण हे मी नक्की ठरवलं होतं की मुलांना योग्य वयापासूनच जबाबदाऱ्या द्यायच्या. त्यांनी एक वेगळा कॉन्फिडन्स येतो मुलांमध्ये. त्यामुळे विराजसचं आम्ही बँक अकाउंट खूप लवकर केलं. ते त्याला ऑपरेट करायला लावलं. कॉलेज झाल्यानंतर त्याला सांगितलं की आता तुला आम्ही हे देणार नाही आहोत पॉकेट मनी. यू हॅव टू अर्न युअर ओन पॉकेट मनी. सो बघ तू कसं करतोस. त्यामुळे त्याला ती एक, किती काम केलं की किती पैसे मिळतात आणि कोणत्या क्षेत्रात काय काम केलं की काय मिळू शकतं याचा एक अंदाज येण्यासाठी सुद्धा हे खूप आवश्यक असतं. किंवा खर्च किती होतो
ह्यासाठी मुलांना साधी बिलं जरी भरायला सांगितली ना तरी त्यांना लक्षात येतं की अरे बापरे, विजेचं बिल एवढं येत आहे आपल्याला. तर हे कळणार कधी ना. तर हळूहळू हे सगळं इंट्रोड्यूस करायचं असतं मुलांना. हे आम्ही दोघांनी ठरवलं होतं की हे केलं पाहिजे, खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळं असलं त्यांच्याकडे, आपण त्यांच्या पाठीशी कायम उभे असलो, सगळं त्यांचंच असलं तरीसुद्धा त्यांचं त्यांनी बिल्ड करायला त्यांना आपण मदत करायची असते, प्रोत्साहन द्यायचं असतं. मला माझ्या बाबांचं उदाहरण या बाबतीत फार महत्त्वाचं वाटतं. ते म्हणायचे की तू जेवढे पैसे मिळवशील तेवढेच मी तुला देईन. इंटरेस्टिंग. हां, म्हणजे तू काय निबंध स्पर्धेत तुला 1,000 रुपये मिळाले का, हे घे तुला 1,000 रुपये. सो पैशाचं महत्त्वही कळलं पाहिजे, त्याचबरोबर आपण त्यांच्या बरोबर आहोत हेही त्यांना जाणवलं पाहिजे आणि त्याबरोबर जबाबदारीची जाणीव पण पाहिजे. आणि एक चांगले पैसे मिळवण्याची आवड पण लागली पाहिजे. ते पण महत्त्वाचं आहे. हे माझं आहे, हे रुचिरमध्ये नाही आहे. रुचिर त्याला असं वाटतं आपण खूप सांभाळायला पाहिजे मुलांना, खूप जपायला पाहिजे. पण मला वाटतं मुलांना इंडिपेंडंट करायला पाहिजे, हात त्यांचा सोडायलाच पाहिजे. खूप महत्त्वाचा मुद्दा बोलतेस. आणि आणखी एक मुद्दा खूप महत्त्वाचा, एक आई म्हणून मला नेहमी वाटतं की मुलांना तुमच्या गावातून तुम्ही बाहेर पाठवा 1 वर्ष तरी. हो. त्यांना जग म्हणजे आपली गल्ली नाही हे जेवढ्या लवकर समजेल तेवढ्या लवकर ते ग्लोबल होतील. हातपाय मारायला लागतील. खूप महत्त्वाचं आहे. पुण्यातल्या विशेषतः मुलांना, आपल्या जनरेशनच्या मुलांना, की तुम्ही पुण्यात कितीही मोठे असाल, काहीही असाल, किमान नसाल, पण तुम्ही तुमच्या गल्लीत आहात रे. इथे तुमचा आवाज जोरात येणारच आहे. कम्फर्ट झोन मध्ये. तुम्हाला जेव्हा अशा लोकांमध्ये टाकलं जाईल की तुम्हाला त्या हिंदीत 4 वाक्यही बोलता येत नाहीयेत, तेव्हा तुम्ही म्हणाल की जाऊ दे, नको, मी आपला पुण्यात बरा. किंवा तुम्ही म्हणाल की नाही, मला हे शिकलं पाहिजे. सो माझा खूप आग्रह होता एक बाई म्हणून की माझ्या मुलांनी घरापासून दूर राहिलं पाहिजे काही दिवस. जसं मला आता विराजस आणि शिवानीमध्ये जाणवतं. विराजस पुण्याच्या घरातून मुंबईच्या घरात आला, पण तो असा वेगळा नाही राहिला. म्हणजे मी त्याला आग्रह करायची की तुझे बाकीचे मित्र जसे मुंबईत त्या कांदिवलीला राहतात तसं तू थोडे दिवस तरी राहायला पाहिजे. पण ते नाही झालं, माझ्याकडूनही नाही झालं तेवढा आग्रह. कारण मी एवढं त्याला मिस केलं होतं की आणखी करायचं नव्हतं मला. आणि त्याच्याकडूनही नाही झालं. ही वॉन्टेड टू स्पेंड टाईम विथ मी. सो पण शिवानीचं मला हे जाणवतं. शिवानी खूप लवकर मुंबईला राहायला लागली. ते 3 मुली एकत्र, आणि त्यामुळे तिच्यात जो एक वेगळा इंडिपेंडन्स आहे आणि जी जास्ती जबाबदारीची जाणीव आहे ती विराजस आता शिकतो आहे. आपण केलं तरच होणार आहे असं एक फील येतो ना. डेफिनेटली. वा. ही नवीन पिढी पण तशी खूप कष्ट करणारी आहे. हो. ते फटाफट पुढे जातात. अगदी. ते अडकून नाही बसत. नाही ना, आपल्याला फार असतो गुंता. ते बरोबर आहे. पण जसा काळ कसं पुढे आलेला आहे, ते ज्या वातावरणात लहानाचे मोठे झाले, आजूबाजूचं जग वेग वाढलाय ना सगळ्यांचा. अगदीच. त्या वेगाशी त्यांनी सामावून घेतलेलं आहे आणि आपल्याला अलीकडचं पण एक वेग बघायला लागतो ना, अलीकडच्या पिढीचा. तर ह्या सगळ्या गप्पांमध्ये एक गोष्ट तुझ्या बाबतीत आम्हाला खूप महत्त्वाची जाणवली. आपण कल्ट सिनेमे म्हणतो किंवा काही कल्ट कलाकृती म्हणतो, अशा काही जर डोळ्यासमोर आणल्या, अनेक आहेत, पण त्या अनेक कल्ट कलाकृतींचा तू एक भाग आहेस असं वेगवेगळ्या माध्यमातून, असं आमच्या टीमच्या लक्षात आलंय. म्हणजे तुझ्या सगळ्या भूमिका जर बघितल्या तर त्यातल्या खूप, मगाशी तू काही उदाहरणं दिलीत, म्हणजे अगदी स्वामी सिरियलपासून बघितलं तर आत्ताचे सगळे जिजाऊंच्या रोलपर्यंत. मध्ये तुझी अवंतिका पण आली आणि 90च्या दशकामध्ये लहानाची मोठी झालेली किंवा 90च्या दशकामध्ये जन्मलेली जी मुलं आहेत, मुलं मुली, त्या सगळ्यांच्या मनातली सोनपरी, ह्या सगळ्या कल्ट भूमिका तू केलेल्या आहेत. ओके. मी काही असा विचार केला नाही. मी कायम मला आवडतील आणि वेगळ्या वाटतील अशा भूमिका निवडण्याचा प्रयत्न केला.
एकतर ना माझं असं भयंकर म्हणणं नाही आहे माझ्या कामाबद्दल काही. जे माझ्याकडे आलं, जे मला आवडलं आणि जे मला करायचं वाटलं असं काम मी केलं, इतकं माझं साधं म्हणणं आहे. मग त्याच्यात येलोसारखा चित्रपट असेल किंवा क्वेस्टसारखा चित्रपट असेल किंवा गोष्ट एका पैठणीची असेल, छोटा रोल आहे. आत्ता माझा एक मिसेस नावाचा सिनेमा आला आहे, हिंदी सिनेमा आहे. आणि मी माझा सिनेमा पण म्हणणार नाही त्याला. एक माझी मैत्रिणी अदिती कादव, तिने डिरेक्ट केला आहे तो सिनेमा. आणि अ ग्रेट इंडियन किचन नावाचा एक साऊथ इंडियन सिनेमा आहे, त्याचा रिमेक आहे. इतका सुंदर सिनेमा आहे तो की तिने जेव्हा माझ्याकडे स्क्रिप्ट आणलं तर ती म्हणाली की खूप छोटा रोल आहे, खूप. मी म्हटलं मला जो काही या सिनेमाचा इम्पॅक्ट आहे त्याचा हिस्सा व्हायचा आहे. माझ्या दृष्टीने काही असं म्हणजे मी कधीच विचार नाही केला की जिजाऊ आईसाहेब एकदम 70च्या जिजाऊ आईसाहेबांपासून राजा शिवछत्रपती सुरू झाली, मग मी म्हातारी कशी होऊ, किंवा एकदम छोटासा माझा रोल आहे, मी कसा काय करू. आणि त्यासाठी मी काही आटापिटाई करत नाही की मला हे मिळालंच पाहिजे, मी सतत दिसतच राहिले पाहिजे, प्रकाश झोतात पाहिजे. सो माझ्या मैत्रिणी मला असं म्हणतात, तू कशी काय टिकली आहेस या फील्डमध्ये. कारण मी यासाठी कसलाही प्रयत्न केलेला नाही. असंही असेल माझ्याबद्दल, असंही म्हणत असतील की तुला मिळतच गेलं, मग काय प्रयत्न करायचा. पण आता मग मी काय करू, मिळत गेलं तर ते मी काही करू शकत नाही. पण आय ट्राय टू चूज व्हॉट आय वॉन्ट टू डू. पण एक मिळेल, ते जर नीट केलं तर दुसरं मिळतं. हां, दॅट आय कॅन टेक. तर त्यामुळे असं मी विचार करून कल्ट भूमिका मला वाटत नाही, पण त्या झाल्या. मी बघ ना आता सुपरमॅन असे जे सुपर हिरोज मुलांना जे आवडतात किंवा आवडायचे, ते मारधोड करायचे, कोणाला तरी विध्वंस करून टाकायचे, मारून टाकायचे, असं तसं. पण सोनपरी जर बघितलं तर ती सुपरवुमन वाटते मला त्या काळातली. आणि आजही तुला भेटत असतील की अरे बापरे फॅन्स खूप. आता ती सगळी जनरेशन विराजसच्या वयाची आहे ना, म्हणजे ती 30च्या आसपासची मुलं आहेत सगळी. त्यामुळे मी म्हणते की माझं म्हातारपण छान जाणार आहे, कारण सगळे डॉक्टर्स वगैरे सोनपरी बघितलेले. पण असे भेटतात लोक. हो, खूप भेटतात काही असे. आणि ग्लोबल ना, स्टार प्लस वर असल्यामुळे ती इतक्या देशांमध्ये दाखवली गेली की कुठेही गेलं तरी कोणीतरी भेटतात सोनपरी बघितल्या. अरे मलाला माझी फॅन आहे. काय सांगते? हो. आणि तिने ही लाईव्ह इंटरव्ह्यूत सांगितलेलं आहे की मी इंडियातले बरेच शो बघायची आणि मग तुझा आवडता कोणता, तर सोनपरी. अरे यू नो, ब्रेकिंग न्यूज आहे. वा वा वा. नाही बघ, म्हणजे तिनं तिच्या एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं, असे कित्येक जण असतील की ज्यांचं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचलं नसेल आतापर्यंत, पण ते खूप फॅन असतील. आम्ही बघायचो, खूप मुलांना घेऊन बघायचो. हो, कित्येक आई वडील ऋणी आहेत माझे की सोनपरीमुळे मुलं जेवायची. वा वा. नाही तेच ना, की एक बाबा स्ट्रॉंग मॅन असतो किंवा बाबा सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, आणि इथे आई, म्हणजे आई सोनपरीमध्ये दिसत असेल ना त्यांना की कुटुंब व्यवस्था नाही म्हणलं तरी कलाकृतीमुळे कुटुंबामध्ये एक महत्व आलं ना त्या स्त्रीला. किती त्यातला थ्रेड आहे मोठा. वा. तर साडी तुझी खूप छान आहे का? मी मगाशीच दोनदा तुझ्या साडीकडे पाहिलं आणि साडी खूप छान आहे. आईची आहे. आईची साडी आहे. मग आता आईबद्दलच बोलूयात ना. मग आता जर का विषय निघालाच आहे, आईची एवढी तू छान अभिमानाने साडी नेसलेली आहे. आईचा चॉईस खूप छान होता आणि तिचं साड्यांवर भयंकर प्रेम. म्हणजे दागदागिने नसले तरी चालेल, पण सुंदर साड्या आवडायच्या. आणि ती इतकी ग्रेसफुल होती की तिला ते दिसायच्या पण छान. आता तो खजिना माझ्याकडे आलाय. वा. आईच्या आजारपणात पण तू आईजवळ खूप राहिलीस. आईबरोबर तुझ्या अनेक आठवणी आहेत तुझ्या. आणि आईचं आजारपण, अचानक आलेलं आईला आजारपण, ह्यातून तू मला वाटतं सोशल, सामाजिक जाणीवेतून पण प्रयत्न सुरू केलेला आहेस. ते काय नक्की? बाबांना माझ्या कॅन्सर झाला आणि विनोद, मला तेव्हा ना एवढी लाज वाटली. एकतर माझ्या आयुष्यातली ती पहिली जबाबदारी होती. तोपर्यंत आई वडील होते, सासू सासरे होते, सो इतकं सुंदर सपोर्ट सिस्टम होतं. आणि दोन्ही बाबा जवळजवळ एकत्र आजारी पडले.
माझ्या बाबांना कॅन्सर झाला, जयराम बाबांना तसा काही सिव्हिअर आजार शेवटी झाला फक्त. पण अतिशय उत्साही असलेला SP कॉलेजचा प्रिन्सिपल असलेला माणूस, इतका कार्यरत, म्हणजे ते एक क्षण बसायचे नाहीत. त्यांना इतक्या गोष्टी करायला आवडायच्या. ते माझ्या आजोबांचे पुस्तकाचं प्रकाशन त्यांनी सुरू केलं, दुर्ग साहित्य संमेलन करायचे, ते व्याख्यानं द्यायचे, त्यांचे कादंबरी वाचनाचं व्याख्यान मला आठवतंय. आणि ही वॉज उत्साहाचा झरा होता तो माणूस म्हणजे. आणि त्यांना कॅन्सर झाला. पहिल्या वेळेला झाला तेव्हा एकदम जाणवलं की हा कॅन्सर असं असतं. आणि मग थोडासा रिसर्च करायला सुरुवात केली, तेव्हा असं लक्षात आलं की हा हेरिडेटरी आजार असू शकतो. म्हणजे जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला असेल तर काही कॅन्सर्स हे असे असतात की जे जेनेटिकली तुमच्यामध्ये ते जीन्स येऊ शकतात आणि त्यामुळे तुमचा धोका वाढतो. हे जेव्हा मला कळलं तर मला वाटलं की डबल ग्रॅज्युएट आहे मी, माझ्या घरात माझा नवरा डबल ग्रॅज्युएट आहे, आपल्या कुणालाही माहिती नाही आहे की अशा टेस्ट उपलब्ध आहेत की ज्याच्यातून आपल्याला धोका आहे का, संभाव्य धोका आहे, किंवा आत्ता तुमच्या बॉडीमध्ये कुठेतरी कॅन्सरस ॲक्टिव्हिटी सुरू झालेली आहे, समजू शकतं, हे समजतं. म्हणजे कॅन्सर म्हणजे काय, आपल्या सगळ्यांच्या नॉर्मल माणसांच्या आयुष्यात पण शरीरात पण कॅन्सर सेल्स असतात. ओके, पण ते आपल्या नष्ट होत असतात, ते पुन्हा होतात, आपल्या नष्ट होतात. पण जर कॅन्सर ॲक्टिव्हिटी ही एखाद्या तुमच्या ऑर्गनमध्ये ही वाढते आहे, हे लक्षात येणाऱ्या टेस्ट असतात आणि ते तुम्हाला 0 स्टेजला, म्हणजे इवन बिफोर पेट स्कॅन, इवन बिफोर एनी सिम्पटम, हे तुम्हाला लक्षात येऊ शकतं की इथे काहीतरी गडबड आहे, लक्ष द्यायला पाहिजे. खूप महत्वाचं आहे. हां, तर हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला असं वाटलं हे माहीतच नाही आपल्याला. आणि योगायोगाने तेव्हा दातार कॅन्सर जेनेटिक्स नावाच्या एका कंपनीची मी ब्रँड अँबॅसेडर होते आणि ते हे काम करायचे. तोपर्यंत मी त्याच्याकडे फक्त एक कमिटमेंट आणि ब्रँडिंग करते एवढंच बघितलं होतं. पण बाबांना कॅन्सर झाल्यावर मी अत्यंत मनपूर्वक त्यांनी याचा अभ्यास केला की कोणते कोणते कॅन्सर हे जेनेटिकली ट्रान्सफर होऊ शकतात, किंवा आता ज्याला आपण म्हणतो की असिम्प्टमॅटिक, जसं आत्ता आपल्या शरीरामध्ये कॅन्सर नाही आहे, असिम्प्टमॅटिक आहोत आपण, हे तरी कळण्यासाठीची जी टेस्ट आहे ती आपण करतो का? आपण वाटेल तसे पैसे वाटेल त्या गोष्टींवर उधळतो, पण ही एक टेस्ट वर्षातनं करायला काय हरकत आहे? आणि ज्यांच्या घरात कॅन्सर आहे, होऊन गेलेला आहे, त्यांनी तर करायलाच पाहिजे. प्रिव्हेंटिव्ह. हां, म्हणजे आपण ॲनिमियासाठी ब्लड चेक करतो तसंच हे चेक करायचं आहे. म्हणजे आपण इतक्या पहिल्या स्टेजला गाठू शकतो कॅन्सरला आणि रिकव्हरीचे चान्सेस फटाफट वाढतात. सो देन आय डिसाइडेड की मला हे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि मग मी कॅन कनेक्ट या एक प्लॅटफॉर्म तयार केला आणि त्यातून मग आता आम्ही हे सांगणारे शॉर्ट फिल्म्स बनवतो, व्हिडिओज बनवतो आणि अवेअरनेससाठीची कॅम्पेन करतो. खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्या क्षेत्रातलं तुझा अनुभव आहे त्या क्षेत्रातली माध्यमातून तू लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवते. आज वुमन की बातच्या या माध्यमातून देखील मला अतिशय छान वाटलं ह्या मुद्द्यावर बोलताना, कारण मला माहीत नाही हा इंटरव्ह्यू खूप काही लाख लोक बघतील आणि त्यातल्या काही जणांना तरी याचा फायदा नक्कीच. आणि जेव्हा होईल तेव्हा बघू, हे नाही आहे, हे चूक आहे. जेव्हा होईल तेव्हा बघू नाही, आपण त्याच्या वी शुड बी अहेड ऑफ इट. सो अशा टेस्ट आपण करून नक्की घेतले. आजार आपल्याला खाऊन टाकायच्या आधी आपण त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि आजार फक्त एका माणसाला नाही खातो, अख्ख्या फॅमिलीला खातो. इट्स सच अ सेटबॅक की असा आजार नाही व्हावा कोणाला. एका माणसाला आजार झाला तर संपूर्ण परिवार आजारी पडतो, सगळ्यांचं रुटीन बिघडून जातं ना. आणि असं मागेच येतो आपण, कामं थांबतात किंवा आनंद घरातला जवळजवळ संपतो, सतत एक टेन्शनचं वातावरण असतं. इट्स नॉट वर्थ इट. नक्की करा ह्या तपासण्या. मृणाल सांगतायत तुम्हाला कशाला आपल्याला कोणाला आजारी पडलेलं नाही पाहायचं, आपल्या सगळ्यांना हेल्दी पाहायचं. हिच्यासारखं एकदम हेल्दी, फिट अँड फाईन. एकदम फिट आहेस तू, स्वतःला फिट ठेवण्यासाठी. थँक्यू सो मच. या इंटरव्ह्यूला मृणाल ताई आल्या त्यावेळेला आम्ही त्यांना म्हटलं
कॉफी घेणार का चहा घेणार का, त्या म्हणाल्या नको मी नारळाचं पाणी घेईन. अरे पुण्यात 40 टेम्परेचर आहे, चहा कॉफी कोण पिणार? पण किती महत्वाचं आहे, छोटीशी एक गोष्ट की नारळाचं पाणी पिऊयात. ह्या हेल्दी एवढं तू राहण्याचं काय म्हणजे नक्की कसं असतं रुटीन? मी काही झालं तरी 40 मिनिटं व्यायाम करते. हो आणि सगळं खाते. हो आणि आनंदी राहते. सगळं खाते, आनंदी राहते. 40 मिनिटं व्यायाम. 40 मिनिटं व्यायाम नक्की करते. मग शूट करत असेल, तिथे काहीच अवेलेबल नसेल तर चालते, स्विमिंग करते, जिम करू शकत असेल तर जिम करते. पण शरीर फिट असेल तर आपण सगळं छान करू शकतो. मान्य, कम्प्लिटली मान्य. आणि ते आपल्याला काहीतरी होण्याची वाट बघत बसू नका. आणि ह्याच्यात खरं तर काही विशेष वेगळं सांगण्यासारखं नाही आहे, पण कारण आपल्याला सगळ्यांना वृत्तपत्र, मासिक, वेगवेगळे चॅनल्स, याच्यातनं सगळ्यांना सगळं माहिती आहे काय करायचं असतं आणि काय करायचं नसतं. सो उगाचच टॅबलेट्स घेत बसण्यापेक्षा सगळं व्यवस्थित खा ना आणि मग छान राहा. आता मी शेवटच्या मुद्द्याकडे येतो, कारण बऱ्याचशा गोष्टी तू सांगितलेल्या आहेस. फॅमिली व्हॅल्यूजवरती मला विशेष आता तुझं खूपच जास्त आवडलं. मुलांचं, आईबाबांचं, आजी आजोबांचं, नवऱ्याचं, सासू सासऱ्यांचं आपण सगळं बोललो. तुझ्याबद्दल जरा आता मला सांगायचं की मृणाल एक एक फॅमिली मॅन, तशी तू एक फॅमिलीमधली एक फॅमिली वुमन म्हणूयात आपण, प्रश्नच नाही. एक फॅमिली वुमन असलेली मृणाल कुलकर्णी ज्या वेळेला लीडर म्हणून पण काम करते तुझ्या क्षेत्रामध्ये. लीडर म्हणजे तू चित्रपटाचा लीडर जो असतो, दिग्दर्शक, असं तू दिग्दर्शन पण केलं आहे, स्वतःचे सिनेमे केलेले आहेत. तर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये दिग्दर्शिका म्हणून तू आणखीनही करशीलच सिनेमे, ऑफकोर्स करशील. तर स्त्री दिग्दर्शिका कमी का असतात? कमी असतात असं मला नाही वाटत. आता बघ ना, मराठीमध्ये नाही नाही म्हणता म्हणता 10 स्त्री दिग्दर्शिका आहेत. हो, मे बी त्या सतत काम करत नसतील. हिंदीमध्ये तर आता प्रचंड महिला दिग्दर्शक आहेत. त्यामुळे जगभरातच असं आहे प्रमाण, असं मला वाटतं की जे प्रमाण मराठीत आहे, हिंदीत आहे, तेच प्रमाण जगभरात आहे. पण आता ते वाढत चाललेलं आहे. आता बार्बी सारखी फिल्म बघतो, किंवा प्रत्येक वर्षी, या वर्षी सुद्धा मला वाटतं विकेट, एक मला आमिर खानची ती आत्ता कुठली, लापता लेडीज, किरण रावची, किंवा जोया अख्तर अप्रतिम काम करते, रीमा काटगी अप्रतिम काम करते. सो भरपूर यायला लागलेले आहेत. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की मे बी डिरेक्टर कदाचित अजून कमी असतील, पण काही वर्षापूर्वीपर्यंत कॅमेऱ्याच्या समोरच होत्या स्त्रिया. आता कॅमेऱ्याच्या मागचा स्त्रियांचा सहभाग खूप वाढला आहे. म्हणजे अगदी कॅमेरा वुमनपासून गीतकार आहेत, किंवा संवाद लेखक आहेत, फिल्म लिहिणारे आहेत, म्युझिक देणारे आहेत. म्हणजे फक्त गायिका आणि नायिका हे जे होतं ना, तसं आता राहिलेलं नाही. आणि कॉस्ट्युम्स, बस एवढी 3च डिपार्टमेंट दिली होती. आता असं अजिबात नाही. आता बघ तुझ्याकडे एक लेडी डिरेक्टर आहे, कॉन्टेंट रायटर आहेत, चॅनल हेड आहेत बायका. झीची चॅनल हेड आपली कल्याणी मैत्रीण आहे. सो इट इज व्हेरी व्हेरी काय म्हणूया आपण, एम्पावरिंग. आणि कौतुक वाटतं. नाटक लिहितात, मनस्विनी सारखी लेखिका आहे. सो कॅमेऱ्याच्या मागे एडिटर आहेत, कॅमेऱ्याच्या मागे पुष्कळ फौज बायकांची वाढलेली. गुड. एक खूप, आता तू बोलल्यामुळे मला हे सगळं पटायला लागलंय की अरे हो, खरंच आहे. पण त्या मल्टीटास्किंग असतात बायका, त्यांना त्याचा फायदा होतो. नक्कीच होतो. पण एक गोष्ट अशी पण आहे, आता मी हे माझ्यावरनं बोलते, मला बाकीच्या ॲक्ट्रेसेस बद्दल मी आय डोंट नो, ज्याचं त्याच्यापाशी. पण ना, अजूनही स्त्रीला सगळं केल्याशिवाय आनंद होत नाही. अच्छा. म्हणजे पुरुष कसं आहे, करिअर की करिअर की करिअर की करिअर असंच त्यांचं असतं साधारण. पण बायकांना मात्र दे वॉन्ट टू डू एव्हरीथिंग इन लाईफ. सो त्या जास्त कम्प्लीट आहेत असं मला वाटतं पुरुषांपेक्षा. पुरुष खूप एकांगी आहेत. आणि बायकांना आता म्हणजे या पिढीतल्या मुलींना त्यांना ट्रॅव्हल पण करायचं आहे,
आणि त्यांना सगळ्यासाठी वेळ देता येतोय, कंपार्टमेंटलाइज करता येत आहे, विच इज व्हेरी व्हेरी गुड. म्हणून माणूस म्हणून बायका जास्त इंटरेस्टिंग आहेत असं मला वाटतं. माणूस म्हणून बायका जास्त, हो माझंही तेच मत आहे की आय रिस्पेक्ट लॉट. आणि हे वुमन की बात सुरू केल्यापासून ना हे सगळं ऐकून 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 आता आमच्यावरही संस्कार व्हायला लागले गुड. पुरुष म्हणून की अरे नाही आपण छोट्या छोट्या गोष्टी करायला पाहिजेत आणि करूयात, त्यांनी फरक पडतो खूप. हो, म्हणजे मुलींना रांगोळी घालायला पण मजा येते. त्या काहीही बाहेर लढाया करत असतील तरी सुद्धा मूर्ती किती छान बोलतात याबद्दल की छान राहिला, त्यांना आवडतं. म्हणजे पुरुषांनी इतकं दुर्लक्ष नसतं त्यांचं की काय घातलं, काहीतरी स्लीपर अडकवल्या, गेलो कामाला, असं नसतं. दे आर काय म्हणूया आपण, बेटर स्पीशीज. दे आर फिटर टू लिव्ह इन अ नाईस एन्व्हायरमेंट असं म्हणूया. खूप सुंदर. आणि त्याच तुझ्या त्या सिनेमाचंच मिसेस त्याचा तो ग्रेट इंडियन किचन सिनेमा मी पाहिला होता, हा पण बघीन मी आता नक्कीच. मिसेस खूप कौतुक त्याचं सध्या ऐकू येतंय. आणि ह्या सगळ्या कलाकृतींमधून मृणाल, वेगवेगळ्या कलाकृतींमधून तुला पाहतो, पण आज वुमन की बातमधून एक अतिशय कर्तृत्ववान वुमन हिच्याशी मला गप्पा मारता आला. मला वाटतं कर्तृत्वांपेक्षा तू इंटरेस्टिंग असं म्हण. ओके, कर्तृत्व वगैरे फार मोठ्या गोष्टी आहेत, कारण आपण आपल्याला आवडतं तसं आयुष्य जगत असतो आणि त्यातून इंटरेस्टिंग होत असतो. सो आय थिंक इंटरेस्टिंग वाटलं मला खूप मृणाल. तुझ्याशी मी वरचेवर गप्पा मारतो, आपण बोलत असतो, पण आज तुझे विचार मला माहिती, तुझ्यातली ती थॉट लीडर मला आज ऐकायला मिळाली. आणि या माध्यमातून, वुमन की बातच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या समोर मला मृणालला आमंत्रित करता आलं, तिचे विचार ऐकता आले. थँक्यू सो मच तू इथे आल्याबद्दल. आणि वुमन की बातमध्ये बघत जा तू पण असे. हो, मी बघते, मला खूप आवडतो हे यूट्यूब चॅनल, मी सबस्क्राईब केलेलं आहे. थँक्यू सो मच, थँक्यू. अशी एक ताई म्हणण्यासारखी सासू प्रत्येक सुनेच्या आयुष्यात असावी, आणि अशी एक सून की जी सासूला आई म्हणू शकते, अशी सून प्रत्येकाच्या घरात असावी. अशा या दोन्ही उपाध्या जिला, दोन्ही पदव्या किंवा दोन्ही विशेषणं मी जिला देऊ शकतो अशी मृणाल, तू आज आमच्याशी गप्पा मारल्यास खूप खूप मनापासून आभार. थँक्यू.